झी 24 तासने केलेल्या ओपिनियन्स पोल नंतरून आपल्यासोबत बोलण्यासाठी सचिनजी ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुका येतात मात्र महाविकास आघाडी आहे त्याला कुठेतरी 3च जागा दिसतात आणि महायुतीला 45 जागा येतील अशा पद्धतीचा एक सर्वे आलेला आहे। कसं बघता याकडे? आश्चर्याने बघतोय आम्ही। काल परवापर्यंत गेल्या आठवड्यापासून तुम्ही वेगवेगळ्या चॅनलचे सर्वे जर पाहिले तर आता हा सर्वे म्हणजे ठीक आहे, सर्वे असतो। मी कोणाची एका चॅनलबद्दल किंवा एका एजन्सीबद्दल मी टीका करू इच्छित नाही, परंतु फारच आम्हाला कमी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आम्हाला वाटतं तो सर्वे उलटा झालेला असावा असं मी ग्राह्य धरतो की युतीच्या जागा तेवढ्या मिळणार आहेत आणि महाविकास आघाडीची जागा एवढे झालेले आहेत। पण सर्वेच्या आधारावरती काय बेस आहे, काय निकष आहे, काय नाही आहे हे बघितल्याशिवाय मला वाटते आपण बघितलं नाही आणि मी स्वतः तो सर्वे न पाहिल्यामुळे त्याबद्दल बोलणं उचित होणार नाही। बडगुजर आहेत यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे। ज्या पद्धतीने सलीम कुत्ताचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता हा गुन्हा। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। की विधान परिषदमध्ये सभेमध्ये पण आम्ही ही मागणी केली की यामध्ये जे मंत्री होते त्यांची चौकशी का होत नाहीये। म्हणजे एक व्यक्तीबद्दल जर कोणतरी त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमाला गेला होता आणि त्याच कार्यक्रमामध्ये बाकीचे आमदार जातात, वेगवेगळे पक्षाचे आमदार जातात आणि खुद्द मंत्री जातात, त्याची चौकशी होत नाही, त्याची साधी ब्र पण काढलं जात नाही आणि फक्त एका व्यक्तीला टार्गेट केला जातो। आणि ते कोण? ज्यावेळी आम्ही त्यांना जिल्हा प्रमुखांची आता नेमणूक केली, आगामी काळामध्ये लोकसभासाठी एक मजबूत त्यांच्या माध्यमातून उमेदवार पुढे भविष्य काळामध्ये कोणीतरी जे पक्षप्रमुख देतील आणि त्यांना ती जबाबदारी दिली की आलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी, आणि म्हणून ही कारवाई होते। हे मुद्दाम केलं जातं असं म्हणायचं सरळ आहे ना, ही काय का आताच केली? मग तुम्ही त्यावेळी का नाही त्याची दखल लगेच घेतली? आणि ती घेतली असेल तर या सर्वांवरती करा ना। जे एका व्हिडिओवरती तुम्ही जर हे बघत असाल तर जे व्हिडिओज आम्ही दाखवलेले, सुषमा अंधारे ताईंनी दाखवलं, संजय राऊत साहेबांनी प्रेस मीडियासमोर दाखवलं, मग त्याची चौकशी का होत नाही? तर म्हणजे हे आवाज दाबण्याचाच प्रयत्न आहे। झी 24ने एक अशी बातमी दाखवलेली आहे की ज्या पद्धतीने बुलढाण्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि ह्या अवकाळी पावसाची जे हवामानाचं यंत्र असतं जे ज्या ठिकाणी पाऊस झाला हे दाखवलं पाहिजे, मात्र अशा पद्धतीचं दाखवलं नाही आहे, त्यामुळे त्या भागामध्ये पाऊस झालाच नाही असं दिसून येतं। कसं बघतं या सगळीकडे? अत्यंत दुर्दैवी आहे आणि ह्यातली जी दखल ही शासन म्हणून ही जबाबदारी। आता काय आलं, शासनच हवा दिल झालं, त्यांचंच हवामान बिघडलेलं आहे। एक वेळी ज्यावेळी ही परिस्थिती येते ही पुढे येणार आहे की नाही ह्याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट आहे, ह्याच्यासाठी एक वेगळं विभाग आहे, मदत पुनर्वसन एक विभाग असतो, तो हे सर्व मॉनिटर करतो की काय होणार आहे नाही होणार आहे। अहो आपण 21व्या शतकामध्ये आहोत, ते मशीनच खराब होतं। 21व्या शतकामध्ये आहोत आणि तुम्ही इन अँटिसिपेशन या सर्व गोष्टी होणार आहेत, तर ही यंत्रणा चालू ठेवणं हे कोणाचं काम आहे? मुंबई महानगरपालिकेमध्ये एक जर पाण्याच्या पंपलाईनला आग लागली तर त्याची टीका आमच्यावर होते। 2.5 वर्ष हे सरकारमध्ये महानगरपालिका, आणि मग ही जबाबदारी ही शासनाची नाही आहे का? तर हे सरळ दुर्लक्षपणं आणि मला वाटते जे बोलतो ना नेग्लेक्ट करण्याचं, म्हणजे ठीक आहे काय होईल काय नाही होईल, ही जी मनोवृत्ती आहे ही दुर्दैवाने जी वाढते, त्याचा निषेध आणि त्याचा विरोध केला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह गणेश कवडे, झी 24 तास, मुंबई।